मराठा विषयात लीड केले म्हणून बच्चू कडूंची इमेज बऱ्यापैकी क्लिअर झाली। आम्ही राजकारणी काय जातीचे हे आम्ही सांगू शकतो असं म्हणत कडूंनी पुढाऱ्यांसहित स्वतःला आरसा दाखवला। बच्चू कडूंच्या स्टँडमुळे मराठा समाज आपोआपच डायव्हर्ट झाला। जे पण झालं त्यात 100% शिंदे तरतात आणि त्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स या एक्क्यालाच भेटतात। नेमकं घडलंय काय? आता आम्ही राजकीय लोक मोठे बदमाश असतो, आम्हाला असं वातावरण जेव्हा असतं आम्ही ते सोडत नाही। मनोज जरांगे पाटलांचा खास माणूस जर सरकारमधील कोणी बनलं असेल तर ते आहेत बच्चू कडू। बच्चू कडूंनी आपल्या राजकीय डोक्यानं म्हणा किंवा आपल्या इमेजचा वापर करून जरांगेंना विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन विश्वासघात न करता जरांगेंच्या पाठीशी आपण उभे आहोत। सरकार जर त्यांच्या स्टेटमेंटमुळे जर फिरलं किंवा स्टेटमेंट पासून फिरलं तर जरांगेंसोबत आपण सुद्धा रस्त्यावर उतरू असं म्हणत बच्चू कडूंनी खरोखर सर्वांची मनं जिंकली। पण याचा फायदा नेमका बच्चू कडूंना काय झालं? डॅमेज झालेली इमेज आताच्या स्टँडमुळे डॅमेज कंट्रोल कशी होत आहे आणि बच्चू कडू हे पुढच्या काळामध्ये सुगीचे दिवस त्यांना कसे येऊ शकतात यावर बोलणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील दिव्यांगांचा आवाज म्हणून ओळख असलेले आमदार बच्चू कडू यांचा रुतबा एखाद्या मंत्र्यांसारखा असतो। कधी अधिकाऱ्यांना मारण्याची भाषा तर कधी आक्रमक आंदोलन। या ना त्या कारणांमुळे बच्चू कडू नेहमी चर्चेत असतात। अपक्ष आमदार असूनही बच्चू कडूंचे राज्याच्या राजकारणात एक वेगळं स्थान आहे। साधारणतः 20 वर्षांपासून बच्चू कडू हे दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा देतात। राज्यात सत्ता कोणाचीही असो, बच्चू कडू यांच्या नावाचा दरारा कायमच प्रशासनात दिसून आला। सुरुवातीला महाविकास आघाडी सोबत असलेले कडू आता भाजप शिंदेंच्या महायुतीत आहेत। भाजप शिंदेंच्या महायुतीमध्ये सरकार आलं त्यावेळी साधारणतः वर्षभर कडू हे बॅकफुटवर राहिले। मंत्रिपदाची अपेक्षा असताना त्यांना काहीसे साइडलाईन करण्यात आलं, परंतु आता बच्चू कडू राज्यात चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचे दिसतंय। राज्य शासनाकडून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे। शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनातही बच्चू कडू यांची मध्यस्थीची भूमिका दिसून आली। थोडक्यात गेल्या वर्षभरापासून बाजूला पडलेले कडू आता पुन्हा एकदा सक्रिय झालेत। शिंदेंनी आपल्या आमदारांसह महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सोबत असलेल्या 40 आमदारांमध्ये बच्चू कडू यांचाही समावेश होता। महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंना साथ देणारे बच्चू कडू शिंदेंसोबत गेल्यानं याच सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं। महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात बच्चू कडू यांचीही मंत्रिपदी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, परंतु तसं झालं नाही। नंतर देखील बच्चू कडू यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले। मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्यानं शिंदे गटात अनेक आमदार नाराज होते, परंतु अपक्ष आमदार म्हणून शिंदेंच्या सोबत असलेले बच्चू कडूंनीही कुठलीही तमा न बाळगता वारंवार मीडियामध्ये नाराजी व्यक्त केली। आपल्याला मंत्रिपद मिळो ना मिळो आपण सर्वसामान्यांसाठी काम करत राहू असं त्यांनी सांगितलं होतं। बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी अखेर शिंदे फडणवीस सरकारनं त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली। आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला। कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी या लोककल्याणकारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शासनानं परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा जाहीर केला। यावर समाधानी असलेले बच्चू कडू आता आपल्या संघटनेची बांधणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सभा घेतात। सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलनं करण्यात येतात। मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा केलेल्या आंदोलनात आमदार बच्चू कडू यांनी मध्यस्थीची भूमिका पार पडली। जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात बच्चू कडू यांना यश आलं। एकंदरीतच काय तर बच्चू कडू यांनी सरकारला केवळ आपली पॉवरच दाखवली नाही तर इमेजची जी डॅमेज झाली होती ती इमेज सुद्धा डॅमेज कंट्रोल केली आहे। सरकारनं आपल्याला केवळ मंत्रिपदाचा दर्जा दिलेला आहे, आपल्याकडे कुठलंही खातं नसल्याचं विधान त्यांनी अमरावती येथील एका सभेत केलं होतं। त्यामुळे बच्चू कडूंची नाराजी अजूनही कायम असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। खातं नसलं तरी मंत्रिपदाचा दर्जा दिल्यानं बच्चू कडू शिंदे गटाच्या इतर आमदारांपेक्षा उजवे ठरतात। अन्यथा शिंदे गटाच्या संजय शिरसाट, प्रताप सरनाईक सारख्या नेत्यांना अजूनही मंत्रिपदासाठी झुलत राहावं लागतंय आणि याचंच दुःख काय आहे ते त्यांनाच जाऊन विचारलं पाहिजे। एकंदरीतच काय तर बच्चू कडू या सगळ्या घडामोडींमध्ये चांगलेच तरलेत आणि जरांगेंमुळे बच्चू कडूंना सुगीचे दिवस सुद्धा आलेले आहेत। या पलीकडे जाऊन सुद्धा पुन्हा एकदा जुना बच्चू कडू उभ्या महाराष्ट्राला पाहायला भेटला। मुद्दा पटला? होऊ द्या शेअर। जय महाराष्ट्र पब्लिक।